त्यानंतर राम शिंदेंनी टीका केली की पवार शरद पवार फॅमिली ही आतून एक असते दाखवते वेगळ्या अशा प्रकारचे काय बोलले. तुम्ही सभापती आहात, त्या पदाचा वापर महाराष्ट्राच्या हितासाठी करा, जरा चर्चा महाराष्ट्राच्या हिताची घडून आणा. नको त्या विषयामध्ये तुम्ही डोकं लावताय आणि तिथं तुमचे शब्द वाया घालवत आहे. मला एकच विचार, 2024चं माझं जेव्हा इलेक्शन होतं तेव्हा तुमचे नातेवाईक हॉटेलमध्ये कशाबरोबर सापडले हे जरा लोकांना त्या ठिकाणी सांगावं. ते कशाबरोबर नाचत होते, काय करत होते हे आम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे. त्याच्या बाबतीत न बोलता नको त्या विषयामध्ये व्यक्तिगत जीवनामध्ये आम्ही काय करतो तो आमचा त्या ठिकाणी विषय आहे. संस्कृती जपणं हे आमच्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. पारिवारिक संबंध जपणं हे संस्कृतीसाठी महत्त्वाचे असतात. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पक्षाच्या माध्यमातून कुटुंब आणि पार्टी तिथं फोडत असला तो तुमचा तिथं विषय आहे. पण राहिला राजकीय विरोधक कुठल्याही पक्षातून जे सत्तेत आहेत ते जर चूक करत असेल तर त्या विरोधात बोलणारा कोण असेल तर मी आहे. सर, आधी मंत्र्यांचे पैशासकट सिरसाटांचे झालं होतं, त्याच्यावर तुम्ही काय केलं का सरकारने त्या बाबतीत कुठेही काय केलं नाही. आज हा व्हिडिओ आहे, त्यामुळे ह्या सरकारमध्ये असणारे आमदार आणि नेते भरभरून त्या ठिकाणी पैसे खात आहेत. पण त्या बाबतीत सरकार कुठंच काय करणार नाही, कारण हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे, गरीबाचं. सर, काल बावनकुळेंनी असं बोललं की वेगळा विदर्भ हा आमचा अजेंडा आहे आणि त्यावर काम सुरू आहे. आता बघा, अखंड महाराष्ट्र राहावं असं सगळ्यांची त्या ठिकाणी इच्छा आहे. राहिला विदर्भाचा विषय, विदर्भातल्या लोकांचं काय मत आहे हे तिथं समजून घ्यावं लागेल. तुम्ही उद्या जाऊन काही बोलायला लागला आणि आम्ही हेच करणार तेच करणार म्हणजे तुम्ही तुमचा इगो तिथं पुढे आणत असाल, हे योग्य नाही. लोकांना विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी कारवाई करणं हे फार महत्त्वाचं आहे. आज अख्खा महाराष्ट्र अडचणीत आहे, त्या बाबतीत तुम्ही काय करता हे सांगा. आणि आज नागपूरमध्ये अधिवेशन चालू असताना विदर्भावर चर्चा व्हायला पाहिजे होती का? चर्चा विदर्भावर नाही, पण कुठल्या तरी एका कार्यकर्त्यावर हक्कभंग आणण्यासाठी एक तास तिथं वाया घालवलं जातं. मग कुठेतरी लोकांचा जो टॅक्सचा पैसा आहे हे सरकार वाया घालवते असं आपल्याला म्हणावं लागेल.